तर तुम्हाला सांगतो, काय काय लग्न झालेल्या पुरी आणि बाया इतक्या खोटारड्या असते त्या का नाही, विचारूच नका. आता तुम्ही म्हणसाल का रे इतका निबारडकन खालच्या पातळीचं बोलायला लागलाय, तर मला आज ह्यांनी बोलायला मजबूर केलेला आहे. तुम्हाला सांगतो, ह्या पुरीन बाया काय करते ते माहितीये का? एखाद्या पाहुणा रावळ्याचा फोन आला, एखाद्या नातेवाईकाचा फोन आला किंवा जवळच्या कुणाचा फोन आला, तर मुदाम त्या फोन उचलत नाही त्या. हो. आणि भविष्यात 10-15 दिवसांनी जसं ती पाहुणं रावळं नातेवाईक गाठ पडलं आणि त्यांनी विचारलं, त्या दिवशी आम्ही तुम्हाला फोन लावला होता, का उचलला नाही? तर काय म्हणते ते माहितीये का? आयो ना, आमचं लक्षच नव्हतं किंवा बहुतेक लेकरांपाशी फोन होता. मावश्या हो, खोटं बोलायचं नाही. मला आता सगळं माहित झालंय. अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. तुम्ही त्या टेसभर लेकरांवर आळ घ्या आता. अजून लय बोलायचं होतं मला, पण हुंदकाच आवरण नाही मला. जाऊ द्या. तर तुम्हाला सांगतो, काय काय लग्न झालेल्या पुरी आणि बाया इतक्या खोटारड्या असते त्या का नाही, विचारूच नका. आता तुम्ही म्हणसाल का रे इतका निबारडकन खालच्या पातळीचं बोलायला लागलाय, तर मला आज ह्यांनी बोलायला मजबूर केलेला आहे. तुम्हाला सांगतो, ह्या पुरीन बाया काय करते ते माहितीये का? एखाद्या पाहुणा रावळ्याचा फोन आला, एखाद्या नातेवाईकाचा फोन आला किंवा जवळच्या कुणाचा फोन आला, तर मुदाम त्या फोन उचलत नाही त्या. हो. आणि भविष्यात 10-15 दिवसांनी जसं ती पाहुणं रावळं नातेवाईक गाठ पडलं आणि त्यांनी विचारलं, त्या दिवशी आम्ही तुम्हाला फोन लावला होता, का उचलला नाही? तर काय म्हणते ते माहितीये का? आयो ना, आमचं लक्षच नव्हतं किंवा बहुतेक लेकरांपाशी फोन होता. मावश्या हो, खोटं बोलायचं नाही. मला आता सगळं माहित झालंय. अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. तुम्ही त्या टेसभर लेकरांवर आळ घ्या आता. अजून लय बोलायचं होतं मला, पण हुंदकाच आवरण नाही मला. जाऊ द्या. रडत धाई धाई ग, हे ना माझ्या